एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत प्राणघातक हल्ला केलाय। या तरुणाची चूक काय होती तर मोबाईलवर संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या बघणे। पाहूयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। बीडमधील दहशत संपेना, प्राणघातक हल्ला, जीवे मारण्याची धमकी, लोखंडी रॉड कोयत्यानं बेदम मारहाण, कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून तरुणाला मारहाण। बीड जिल्ह्यातील धारूरमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। अशोक मोहिते असं या तरुणाचे नाव आहे। तो मोबाईलवर वाल्मिक कराडच्या विरोधात बातम्या पाहत असताना वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला। माझ्या मुलावर जीवघेणा प्राणघातक हल्ला करण्यात आला। आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी पीडिताच्या वडिलांनी केली आहे। एकला गावसाला त्यांनी एकल्याला अंदाज बघितला, माणूस सिडामध्ये त्यांनी काय केलं, अंदाज बघितला माणसाचा इकडे तिकडं, ते काय माणूस इकडे काय कोणी नव्हतं, मग ते एकच माणूस होता। त्याच्यामुळे त्याला बघितलं बाहेर म्हणून त्याला केलं चालू मारायला। त्यांनी आरोपी जे आहेत ती ताबडतोब आरोपी लगेच त्यांनी पकडलं पाहिजे। हल्लेखोरांनी लोखंडी पाईप आणि कोयत्यानं प्राणघातक हल्ला केला। त्याचवेळी त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आणि संतोष देशमुख प्रकरणाच्या बातम्या पाहिल्यास परिणाम भोगावे लागतील असं बजावलं। हे आरोपी पूर्वीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत। ते सातत्यानं लोकांना त्रास देत आहेत। त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया अशोकच्या नातेवाईकांनी दिली आहे। गुंडच येते आणि हे जे अशोक होता का ते एकदम कुणाला पण विचारायचे, कुणाच्या आदत नसते मदत नसते, ते फक्त बातम्या बघत होता आणि शेवटला त्याला मारून जाताना म्हणले तुझा पण संतोष देशमुख करताना म्हणले। या हल्ल्यात अशोक मोहिते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या लातूरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली। धक्काबुक्कीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय देखील पोलिसांना आहे। दोन्ही आरोपितांनी चौकोरी पाईपने आणि गोल पाईपने व्हिक्टीम जे आहेत अशोक त्यांना मारहाण केलेले, त्यांना गंभीर असं जखमी केलेलं आहे। ते सध्या लातूर येथे उपचार घेत आहेत। एकूणच या घटनेमुळे जिल्ह्यात मात्र खळबळ उडालेली आहे। 19 ते 21 वर्षांचे तरुण गंभीर गुन्ह्यांकडे का वळतायत असा प्रश्न देखील याच निमित्तानं उपस्थित होतोय। एकीकडे संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीडमधील दहशतीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना या घटनेनं बीडमधील दहशत पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।